संबंधितांनी दिली. शाळेत शिकत असतो त्यावेळेस पुस्तकी ज्ञान भरपूर घेत असतो. प्रत्यक्षात व्यवहार करत असताना बऱ्याच गोष्टींची अडचण येतात. ती अडचण येऊ नये म्हणून आत्तापासूनच आपण पहिली ते 4थीच्या विद्यार्थ्यांना हे धडे देण्याची सुरुवात केली आहे. आणि हा पहिला प्रयोग आपण करणार आहोत आपल्या गावातील कोळगाव या गावातील एका प्रतिष्ठित असलेल्या या दूध संकलन केंद्रामध्ये. बघूया त्यांचं कार्य कसं चालतं, प्रत्यक्षात त्यांना भेटू. नमस्कार. आपलं नाव? योगेश वाळा. आज आम्ही आमच्या मुलांना इथं तुमच्याकडे आणलं आहे. त्यांना काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची उत्तरं द्या जेणेकरून त्यांच्या या व्यवसायाविषयी अधिक माहिती दृढ होईल. या पुढे या. कोणाला प्रश्न विचारायचे? गुड. ऐका. वेगवेगळ्या भाण्यात ठेवतात का? हो, गाईचे आणि म्हशीचे दूध वेगवेगळे जाते. गाईच्या आणि म्हशीच्या दुधाचा दर वेगवेगळे राहतात. मुलांनी रोज किती दूध प्यायला हवे? सर्वांनी 1 ग्लास तरी पिला पाहिजे. काका दूध डेअरी संध्याकाळी व सकाळी किती वाजता उघडते? सकाळी आणि संध्याकाळी 7 वाजता उघडते आणि सगळ्यांचं कलेक्शन 8 वाजेपर्यंत आवडतं. शेतकरी काका दूध मापण्यासाठी कोणत्या भांड्यात टाकतात? हे इलेक्ट्रॉनिक काटा आहे. धन्यवाद. दुधामध्ये पाणी मिसळते हे तुम्हाला कसे कळते? दुधातील पाणी मशीन दाखवतं आणि ज्याची चांगली क्वालिटी लागते त्याला चांगला रेट भेटतो. ते मशीन दाखवाल का मला? इथं आधी दूध गाळ केलं जातं, त्याच्यानंतर इथं सॅम्पल लावलं जातं. ते सॅम्पलनुसार इथं काट्याचे वजन केलं जातं काट्यावर. काटा इथं लागलेली क्वालिटी नंतर समोर त्याचे रेट येतात. बरोबर. अजून काही प्रश्न कोणाला विचारा? इकडे बघा, पुढे या, पुढे यायचं. आपल्या इथं 1200 लिटर दूध होते. सकाळी 600, संध्याकाळी 600. इथे किती माणसे काम करतात? इथं 3 माणसं काम करतात. अजून काही प्रश्न? मशीन व दुधाचे वजन कसे केले जाते? एक इलेक्ट्रॉनिक काटा आहे. इथं आल्यानंतर शेतकरी कॅनमध्ये दूध टाकतात. त्याच्यावरून त्याचं वजन, क्वालिटी आणि रेट पडतो. 1 लिटर दुधाचे भाव किती? 43 रुपये. अजून काही तुम्हाला विचारायचं? थकवा जाणवत नाही का? नाही, आता 1-2 तासाचं काम आहे ठाकूर. चला कोणाला काय विचारायचं थंड ठेवण्यासाठी तुम्ही कोठे ठेवता? आता आम्ही इथून लवकरात लवकर कलेक्शन करून थंड व्हायच्या ठिकाणी 2 तासाच्या आत पोच करतो. तुम्ही हे गोळा केलेले दूध गाडीतून कुठे पाठवतात? आम्ही संगमनेरला हॅटसन म्हणून कंपनी तिचं चिलिंग सेंटर तिथे पाठवतो. बरं. हा व्यवसाय सुरू करताना तुमच्या मनात काही भावना होती? म्हणजे नेमकं का सुरू केला तुम्ही? हे शेतकऱ्यांना योग्य भाव भेटावा, त्यांना योग्य दरात खाद्य उपलब्ध व्हावं, तसं सुद्धा सुरुवात खाद्य चांगल्या रेटमध्ये भेटावं या हिशोबाने आम्ही सुरुवात केली. बरं. कोणकोणते पदार्थ दुधापासून तुमच्याकडे तयार होतात? आम्ही तसं पेढा तूप बनवतो. पण आता इथं जरा ग्रामीण लेवल डिमांड नाही, बरं. त्याच्यामुळे मग जशी ऑर्डर आली तसं बनवतो. आमच्या चिमुकल्यांना काय संदेश द्याल तुम्ही? तुम्हाला काय संदेश द्यावा असं वाटतं? महत्त्वाचं आधी त्यांनी चांगलं शिक्षण घेऊन चांगलं नोकरी पाण्याला लागलं पाहिजे. परंतु नाही जे झालं तर मग ज्याच्या त्याच्या म्हणजे व्यवसाय प्रत्येकाच्या आईवडिलांनी उभा केलेलाच राहतो. मी तर पहिलं सजेस्ट करेन की प्रत्येकाने व्यवसायात लक्ष देऊन असेल तो व्यवसाय चांगल्या प्रकारे वाढवला पाहिजे. बरं. शेतकरी काका तुम्ही आमच्या प्रश्नांची उत्तर दिले त्याबद्दल धन्यवाद. आभारी आहे सगळ्यांना.